देशाच्या शिक्षणाची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते स्वतः किती शिकलेले आहेत माहिती आहे का? चला जाणून घेऊया केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची प्रेरणादायी कथा। नमस्कार, तुम्ही पाहत आहात नजर न्यूज। आज आपण जाणून घेणार आहोत भारताचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या विद्यार्थी ते केंद्रीय मंत्री असा प्रेरणादायी प्रवास। धर्मेंद्र प्रधान यांचा जन्म 26 जून 1969 रोजी ओडिसातील तालचर येथे झाला। त्यांचा राजकीय प्रवास 1983 मध्ये ABVP कार्यकर्ते म्हणून सुरू झाला। 1985 मध्ये ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले। पुढे 1993 मध्ये राज्य सचिव, 1935 मध्ये राष्ट्रीय सचिव आणि 1998 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। जून 2024 पासून ते देशाचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत। शिक्षणाबद्दल बोलण्याचे झाल्यास त्यांनी ओडिसातील उत्कल विद्यापीठातून मानवशास्त्र म्हणजे अँथ्रोपोलॉजी विषयात MA पदवी प्राप्त केली आणि मानवी समाज संस्कृती आणि सामाजिक बदलांचा अभ्यास या विषयात केला जातो। वैयक्तिक आयुष्यात त्यांचा विवाह 9 डिसेंबर 1998 रोजी झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। तरुणांशी संवाद साधणे हा समाजातील वंचित घटकांशी काम करणे ही त्यांची विशेष आवड आहे। विद्यार्थी कार्यकर्ता ते देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा हा